नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण संपूर्ण जिल्ह्यातल्या आजच्या दिवसभरातल्या 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। पुढील 3 ते 4 राज्यांमध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे, तर हवामान खात्याचा हा अंदाज। रायगड, रत्नागिरी, पालघर आणि ठाणे या जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। सांगलीत कृष्णा नदीने ओलांडली इशारा पातळी। नदी शेजारील आता मगरमच्छ कॉलनीमध्ये पाणी शिरलंय। 50 कुटुंबातील 250 नागरिकांचं पालिकेकडून स्थलांतर। सांगलीत कर्नाटक सरकारच्या अधिकाऱ्यांकडून कृष्णा नदीच्या पाणी पातळीची पाहणी। सांगलीमध्ये कोयनेतून येत असणाऱ्या पाण्याचा विसर्ग लक्षात घेऊन आलमट्टी धरणामधून आणखी विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे। कोल्हापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची चाळण, तर शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपनगराला जोडणारे रस्ते खड्डेमय आहेत। पालिकेने केलेल्या रस्त्यांवर कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह। नाशिक जिल्ह्यात पुढील 2 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। जिल्ह्याच्या घाटमाथा भागामध्ये शुक्रवारी येलो अलर्ट, तर शनिवारी ऑरेंज अलर्ट। बळीराजाला आणखी दिलासा मिळणार आहे। सिंधुदुर्गातील दोडामार्गमध्ये गावांना पुराच्या पाण्याचा वेढा। रात्रभर दोडामार्ग तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलाय। भेडशी पुलावर नदीचं पाणी आल्यानं 2 कार पुराच्या पाण्यात वाहून गेल्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे तेरखेला नदीला पूर, तर बाजारपेठेत 1 ते 2 फुटांपर्यंत पाणी साचलं। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। पुण्याच्या भोर तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळेच भाटघर धरण 95% भरलं। धरणामधून 1750 क्युसेक पाण्याचा नीरा नदीमध्ये विसर्ग करण्यात आला आहे। वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचं आगमन। सतत सुरू असलेल्या पावसामुळे पिकांमध्ये पाणी साचल्यानं पिकांचं नुकसान। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव शहरात पावसाची हजेरी। 8 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाला सुरुवात झाल्यानं शेती पिकांना फायदा। नांदेडमध्ये पैनगंगा नदीला पाणी आल्यानं सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। नंदुरबारच्या नवापूर शहरवासियांच्या पाण्याची चिंता मिटली। शहराला पाणीपुरवठा करणारं रंगवली धरण 100% भरलंय, तर तालुक्यातील छोटे मोठे बंधारे ओव्हरफ्लो। नाशिकच्या मालेगावमध्ये आवक घटल्यानं डाळिंबाच्या दरामध्ये वाढ। प्रति किलोला मिळतोय 120 ते 130 रुपये भाव। वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी मात्र हवालदिल। अतिवृष्टीनं वर्धा जिल्ह्यात 11,000 हेक्टरवर क्षेत्रात पिकांचं 33% जास्त नुकसान। 268 हेक्टर जमीन आता खरडून निघाली असली तरी 630 घरांची पडझड झाल्याची माहिती। परळी तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यानं पिकांना फटका। गेल्या 3-4 दिवसांपासून परळी तालुक्यात सततचा पाऊस पडत असल्यानं पिकं पाण्याखाली। भंडारा जिल्ह्यात 19 जुलै ते 29 जुलै दरम्यान अतिवृष्टीमुळे 2937 घरांची पडझड। 23,260 हेक्टर शेती बाधित झाली। वीज पडून 4 मृत्यू झालाय, तर 23 जण जखमी आहेत। प्रशासनाचा अहवाल समोर आलाय। वाशीमध्ये शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत ज्वारी खरेदीची मुदत संपली। उर्वरित शेतकऱ्यांच्या ज्वारीचं काय? नोंदणीकृत शेतकऱ्यांचा हा सवाल। ज्वारी खरेदीची मुदत वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी। वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील आता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी। घरांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची काँग्रेसची मागणी। वाशिमच्या सुपखेला आणि बाभुळगाव या शेतशिवारामध्ये वन्य प्राण्यांचा मुक्त संचार। प्राण्यांकडून पिकांची नासधूस। आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही। सरकार आणि विरोधक माझ्या मागे लागले। मराठा आरक्षणावरून जरांगेंची टीका। सोलापूरमध्ये मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीसाठी जय्यत तयारीला सुरुवात। 7 ऑगस्ट रोजी सोलापुरात शांतता रॅलीला लाखो मराठा बांधव एकवटणार। तुळजापूरमध्ये तुळजाभवानीच्या चरणी आरती आणि अभिषेक। मनोज जरांगे पाटील यांना दीर्घ आयुष्य लाभावं म्हणून सकल मराठा बांधवांच्या वतीनं जरांगेंच्या वाढदिवशी तुळजाभवानीला साकडं। जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर 3 जणांकडून हल्ला। स्वराज्य संघटनेनं घेतली हल्ल्याची जबाबदारी। आव्हाडांकडून संभाजीराजे छत्रपतींबद्दल करण्यात आलं होतं वक्तव्य। सुजय विखे विधानसभा निवडणूक लढवणार। संगमनेर किंवा राहुरीमधून निवडणूक लढण्याची तयारी। सुजय विखेंनी पक्षाकडे इच्छा व्यक्त केल्याची माहिती। विखे पाटील मतदारसंघात गुन्हेगारांना पाठबळ देतात। डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांचा हा आरोप आहे। गर्दीत कोण गुन्हेगार हे कसं कळणार? सुजय विखेंचं उत्तर। महायुती आणि महाविकास आघाडीसमोर एक सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न। प्रकाश आंबेडकर आणि बच्चू कडू यांच्यासोबत भेटीगाठी सुरू आहेत। आता नुकतीच राजू शेट्टींनी देखील इम्तियाज जलील यांची भेट घेतली। नाशिकमधील विधानसभेच्या 2 जागा ठाकरे गट लढणार। ठाकरे गटाच्या बैठकीत 2 उमेदवारांबाबत ठराव। सुधाकर बडगुजर नाशिक पश्चिममधून, तर नाशिक मध्य मतदारसंघातून वसंत गीते निवडणूक लढणार। अकोल्यात मनसेचे युवा नेते अमित ठाकरेंनी घेतली जय मालोकार यांच्या कुटुंबियांची भेट।
अकोल्यात अमोल मिटकरी यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची जाणून घेतली माहिती. पूजा खेडकर प्रकरणानंतर नाशिक जिल्हा परिषद ॲक्शन बोर्डवर दिव्यांग प्रमाणपत्र सादर न केलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा. भत्ता रद्द करण्यासह दिव्यांग ज्येष्ठता यादीतून नावं काढण्याचेही आदेश. फक्त पूजा खेडकरच नाही तर अनेक अधिकाऱ्यांनी खोटे दाखले दिलेत. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांचे आरोप. गुजरात कॅडरचे IAS अधिकारी अमोल आवटेंनीही खोटी माहिती दिल्याचा कुंभार यांचा आरोप. लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये ₹1 टाकला जाणार. बँकेच्या तांत्रिक तपासणीसाठी काही महिलांच्या खात्यात ₹1 टाकला जाईल. राज्यातील 4 जिल्ह्यांना मिळणार आता नव्या MIDC तर तातडीनं प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश. नाशिक, अहमदनगर, अमरावती आणि गडचिरोलीचा समावेश. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारची आणखी एक मोठी घोषणा होण्याची शक्यता. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून हालचाली सुरू. सूत्रांची माहिती. नाशिकमध्ये ठाकरेगडाला पालिका आयुक्त कार्यालय ठिय्या आयुक्त मनमानी करत असल्याचा ठाकरेगडाचा आरोप. आयुक्त नसल्यानं ठाकरेगडाकडून घोषणाबाजी. धुळ्यात अनुराग ठाकूर यांच्या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. ठाकूर यांच्या प्रतिमेला जोडे मदत मारून आंदोलन केलंय. तर संसदेमध्ये अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांना विचारली होती जात. सासवडच्या शेतकऱ्यांचा श्री संत ज्ञानेश्वर महाराज महामार्गावरील संपादित जमिनीच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा. अनेक दिवसांपासून संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला न दिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक 10 दिवसात सुरळीत करा. वाहतूक सुरळीत झाली नाही तर अधिकाऱ्यांना निलंबित करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अधिकाऱ्यांना निर्देश. नाशिकच्या मालेगावमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचं संचलन. सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मध्यवर्ती भागातून पथसंचलन. लातूर जिल्ह्यातील दादगी इथं तोरणा नदीपात्रामध्ये कोळी समाजाचं जलसमाधी आंदोलन. महादेव कोळी समाजाला आता देण्यात येणाऱ्या ST प्रमाणपत्रासाठीच्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी आहे. पालघरमधील मच्छीमार बोटी अजूनही 15 दिवस मासेमारीसाठी समुद्रात जाणार नाहीत. आणखी 15 दिवस मासेमारी न करण्याचा पालघर जिल्ह्यातील मच्छीमार सोसायट्यांचा निर्णय. जळगावातील 15 दिवसांपासून बंद असलेली ई-पॉश मशीन सुरळीत. ई-पॉश मशीन सुरळीत झाल्यानं रेशन दुकानांवर गर्दी होण्याची शक्यता आहे. रत्नागिरीत रेशन दुकानातील जुलै महिन्यातील धान्य ऑफलाईन पद्धतीनं वितरित करण्याचा आदेश. रेशन घेणाऱ्यांचे नाव, सही आणि रेशन कार्ड नंबर नोंदवून ऑफलाईन पद्धतीनं रेशन पुरवठा. जळगावच्या वरणगावमध्ये नाल्याचं पाणी वस्तीत घुसत असल्यानं नागरिक त्रस्त झाले. नाल्यांचा प्रवाह मोकळा करण्याच्या मागणीसाठी नागरिकांकडून रास्ता रोको. सांगलीच्या कुपवाडा फाटा परिसरामध्ये रस्त्याच्या कामासाठी नागरिकांकडून रास्ता रोको. मुख्य रस्त्याची चाळण झाल्यानं नागरिक संतप्त. अहमदनगरमध्ये कामगार प्रमाणपत्रासाठी श्रीरामपूर पंचायत समितीला कामगारांचा घेराव. 2 दिवसात दाखले न दिल्यास पंचायत समितीला टाळं ठोकण्याचा इशारा. वर्ध्यात जलजीवन मिशन अंतर्गत कामांची देयकं थकल्यानं कंत्राटदारांची अडचण. कंत्राटदारांकडून काम बंद करण्याचा निर्णय. गोंदियाच्या नवेगाव बांधमध्ये मोठ्या संख्येनं गावकऱ्यांना अतिसाराची लागण तर दूषित पाणी पुरवठ्यामुळेच अतिसाराची लागण. 12 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुर्हा ककोडा गावात अण्णाभाऊ साठे यांची जयंती तर ग्रामस्थांकडून अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेचंच पूजन करण्यात आलं आहे. पुण्याच्या खेडमध्ये महसूल दिनाच्या निमित्तानं आता महसूल सप्ताहाचं आयोजन. शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचाव्या यासाठी कार्यक्रम. शिवसेना ठाकरेगडाचे जिल्हाध्यक्ष संदीप गोऱ्हेंच्या नेतृत्वात पोंभुर्णा तहसील कार्यालयामध्ये आंदोलन तर कार्यालयात माठ फोडून आणि अधिकाऱ्यांवर दूषित पाणी फेकून संताप व्यक्त. परभणीच्या पूर्णेतील रेल्वे उड्डाणपुलाजवळील पर्यायी रस्त्याला आता आले तळ्याचं स्वरूप. खड्डे पडल्यानं रस्त्याची अक्षरशः चाळण. कल्याण नगर मार्गावरील शहाड ब्रिजला खड्ड्यामुळे आता भगदाड पडलेला आहे. वाहतूक पोलिसांकडून पेव्हर ब्लॉक टाकत एक मार्ग बंद करण्यात आला. ठाण्यातील शहापूरमध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये सकाळपासूनच बत्ती गुल. लाईट नसल्यानं रुग्णांचे अतोनात हाल. अहमदनगरच्या कोल्हार बुद्रुकमध्ये अण्णाभाऊ साठे जयंती साजरी. कोल्हारच्या ग्रामस्थांकडून अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेला अभिवादन. लातूर शहरात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. आमदार अमित देशमुखांकडून अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला अभिवादन. बीडच्या आष्टीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन. शिबिरामध्ये 105 रक्तदात्यांकडून रक्तदान. जालन्याच्या अंबडमध्ये गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन. गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी.
यवतमाळ जिल्ह्यामध्ये 4,50,000 लाडक्या बहिणींचा अर्ज, तर यवतमाळ, पुसद, उमरखेडमध्ये विक्रमी नोंदणी. 31 ऑगस्टपर्यंत आकडा वाढेल. साताऱ्याच्या कराडमध्ये महाराष्ट्र राज्य टेलर्स वेलफेअर असोसिएशनची सभा संपन्न झाली. सांगलीमध्ये होणाऱ्या टेलर्स एक्स्पोवर चर्चा झाली. सोलापूर विद्यापीठात सुरू केलेल्या 25 अभ्यासक्रमांना मिळणार शिष्यवृत्ती. उच्च शिक्षण विभागाकडून काढण्यात आले पत्र. सिंधुदुर्गात हत्ती रोगांची एंट्री. मालवणमध्ये 5 रुग्ण आढळले. आरोग्य यंत्रणा सतर्क. नंदुरबारच्या शहाद्यामधील शहाणे गावात अज्ञातांकडून शेतकऱ्यांच्या आंब्याची बाग उद्ध्वस्त करण्यात आली. अज्ञात व्यक्तीकडून 250 आंब्याच्या झाडाचं नुकसान करण्यात आलं. अहमदनगरच्या पाथर्डीतील लोहसर पवळवाडी या शिवारामध्ये महावितरणचा टॉवर कोसळलाय. सुदैवानं शेतात काम करणारे शेतकरी आणि महिला थोडक्यात बचावल्या. लातूरमध्ये संशयारित्या मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यावर 24 तासानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. आरोपींच्या अटकेची नातेवाईकांकडून मागणी केली जाते. तसे विरार महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे आयुक्त, सहायुक्त, उपायुक्त अजित मुठे यांच्यावर हल्ला झाला. अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना भूमाफिया यांच्याकडून हल्ला. जळगावच्या वावडे गावाजवळ खासगी बस आणि डंपरची समोरासमोर धडक. भीषण अपघातामध्ये खासगी बसमधील 20 प्रवासी जखमी. नागपूर कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्गाची चाळण. वर्ध्यात अवैध मद्यवाहनासह आता 11,88,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मद्यानं भरलेलं वाहन सोडून आरोपी पसार झाले होते. नवी मुंबईतील एपीएमसी इथं घरफोडी करणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांकडून अटक. वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांनंतर चोरट्यांना शोधून काढण्यात यश. ठाणे शहरात 15 दिवस रेकी करून बंद घरात चोरी करणाऱ्याला अटक. सोने चांदीच्या दागिन्यांसह मुद्देमाल हस्तगत. ठाणे क्राईम युनिट 5ची कारवाई.